आपले आई वडील कधीही मुलांचा वाईट विचार करत नाही. ज्याने आपल्याला लहानपणापासून सांभाळलं आहे ते आपल्याबद्दल चांगलाच विचार करतील. त्यामुळे मला त्यात काही शंका वाटत नाही. तिच्या आई वडिलांना एक स्थळ पसंत पडते. मुलगा शिकलेला होता, एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये कामाला होता, चांगला पगार होता, दिसायला सुंदर होता. त्यामुळे घरातील प्रत्येकाला ते स्थळ आवडले होते. दिव्यानेही त्या स्थळाला होकार दिला. दिव्याचा होकार असल्यामुळे घरातल्यांनी बोलणी करून साखरपुडा करण्याचे ठरवले होते. दोन्हीकडूनही साखरपुड्याची जोरदार तयारी चालू होती. आज सगळेजण खरेदी करण्यासाठी जाणार होते. रविवार असल्यामुळे दिव्याला सुद्धा सुट्टी होती. दोन्ही ठिकाणची खरेदी एकत्र करण्याचे ठरले होते. त्यामुळे आज दिव्या आणि विनयची सुद्धा भेट होणार होती. दिव्याने त्याला फक्त ज्यावेळेस बघायला आला त्यावेळेस पाहिलं होतं. त्यानंतर ना ती त्याच्याशी बोलली होती ना त्याला भेटली होती. पण आज बोलण्याचा आणि भेटण्याचा प्रसंग आला होता. दिव्याने सुंदर असा अनारकली ड्रेस घातला होता. केस कर्ल करून मोकळे सोडले होते. मेकअपची तिला जास्त काही आवड नव्हती, त्यामुळे तिने साधासाच मेकअप केला होता. त्यातही ती खूप सुंदर दिसत होती. विनय सुद्धा आज दिव्याला भेटणार म्हणून खुश होता. त्यानेही टी शर्ट आणि ब्ल्यू जीन्स घातली होती. तोही त्यामध्ये स्मार्ट दिसत होता. जिमनी कमावलेले शरीर, गोरा रंग, सरळ नाक, काळेभोर जेलने सेट केलेले केस, त्यामुळे तो एखाद्या हिरोपेक्षा कमी दिसत नव्हता. त्याला नकार देण्यासारखं काही कारणही नव्हतं. दिव्याच्या मनाची अवस्था मात्र वेगळीच होती. तिचं मन मात्र काहीतरी चुकीचं होतंय असं सांगत होतं. पण काय हे मात्र तिच्या लक्षात येत नव्हतं. मनात विचारांचे काहूर माजले होते. मनात आलेले सर्व विचार झटकून ती खाली आली तर सर्वजण तयारच होते. तोच बाबा म्हणाले, चला निघायचं का? त्यावर सगळ्यांनी सहमती दर्शवली आणि ते त्यांच्या 2 गाड्या घेऊन निघाले. ते विनयने पाठवलेल्या पत्त्यावर येऊन पोहोचले. विनयच्या घरचेही येऊन पोहोचलेच होते. हे सगळे एकत्र मॉलमध्ये गेले. सर्व महिला वर्ग लेडीज सेक्शनमध्ये आणि पुरुष जेंट्स सेक्शनमध्ये गेले. पुरुषांची खरेदी झाली तरीही महिलांनी आणखी काहीच खरेदी केली नव्हती. विनयने त्याची कपडे त्याच्या डिझायनरकडे टाकली होती. दिव्याला तर कोणतीही साडी पसंत पडत नव्हती. तोच पाठवून विनयच्या बाबांनी आवाज दिला, झाली की नाही ही खरेदी? तसे सगळ्यांचे लक्ष त्यांच्याकडे गेले. तोच दिव्याची नजर विनयवर पडली आणि विनयचीही दिव्यावर. दिव्यानं मात्र लगेच नजर वळवली, परंतु विनय मात्र तिलाच पाहत होता. साधासा अनारकली ड्रेस वरून त्यातही ती खूप सुंदर दिसत होती. कुठल्याही प्रकारचा मेकअप नव्हता. विनय तर तिला बघतच राहिला, पण दिव्याने मात्र त्याच्याकडे बघणं कटाक्षाने टाळले. का माहीत नाही, विनय मात्र भान हरपून तिलाच पाहत होता. तोच त्याचे लक्ष तिच्यासमोर लागलेल्या ढिगाऱ्याकडे गेले आणि त्याने मनातच कपाळावर हात मारून घेतला. एक साडी घेण्यासाठी एवढा मोठा ढिगारा लावला. उद्या लग्नाची शॉपिंग करायची, त्यावेळेस किती मोठा ढिगारा लावेल त्याच्या मनामध्ये विचार येऊन गेला. तेवढा ढिगारा असूनही तिच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसत होतं, कारण त्या सर्वातून तिला काय घ्यावे हे सुचत नव्हतं. तोच विनयची नजर स्टॅच्यूला लावलेल्या डिझायनर साडीवर गेली आणि त्याने नजरेने ती साडी दाखवण्यास सांगितले. तिथे असलेल्या एका मुलीने ती साडी काढून दिव्यासमोर ठेवली. तोच दिव्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली. पण एवढा वेळ इथे बसूनही आपलं लक्ष या साडीकडे गेलं नाही. तोच ती मुलगी तिला म्हणाली, सरांची चॉईस खूप छान आहे. दिव्याने चमकून तिच्याकडे पाहिले आणि एक नजर विनयवर टाकली तर तो गालातच हसत होता. दिव्याने ती साडी पॅक करायला सांगितली. इतर महिलांनीही त्यांची खरेदी आटोपली आणि सर्वजण आता ज्वेलरी शॉपमध्ये आले. विनयने पहिलेच दुकानदाराला 2 डायमंड रिंग तयार करायला सांगितल्या होत्या. सुरुवातीला त्यांनी सगळ्यांना रिंग्स बघू दिल्या. प्रत्येकाची वेगवेगळी चॉईस येत होती. तोच विनयने त्या मुलाला खुणावले. तसे त्यांनी त्या 2 रिंग्स आणून त्यांच्यासमोर ठेवल्या. तोच सगळ्यांची नजर त्यावर पडली. विनयच्या आईने मात्र त्याच्याकडे चमकून पाहिले, कारण त्यांना माहीत होतं ही चॉईस त्याचीच असणार. शेवटी त्या रिंग्स त्यांनी पॅक केल्या. आणखी थोडीफार खरेदी करून ते तिथून बाहेर पडले.
बराच वेळ झाल्यामुळे सर्वांच्या पोटामध्ये कावळे ओरडत होते. सगळेच तिथे असणाऱ्या एका रेस्टॉरंटमध्ये गेले. तोच वेटरने मेनू कार्ड आणून त्यांच्यासमोर ठेवले. विनयची मात्र नजर दिव्यावरच होती. प्रत्येकाने आपापल्या चॉईसची ऑर्डर दिली. थोड्याच वेळात ऑर्डर आली. दिव्या खाली मान घालून तिचं जेवत होती. विनय तिलाच पाहत होता. त्याच्या मनात काहीतरी विचार चालू होते. विनयच्या आईने त्याच्या मनातील हेरलं होतं. त्याला दिव्याशी बोलायचं आहे हे तिच्या लक्षात आलं होतं. सगळ्यांची जेवणं आटपली तशी सर्वजण पुढे निघून गेले. विनयची आई जाताना म्हणाली, तुम्ही दोघे या पाठवून आणि विनय तिला घरी सोडून येताना, तोपर्यंत आम्ही पुढे जातो. दिव्याला मात्र थोडंसं वेगळं वाटलं, पण ती काहीही बोलू शकत नाही. ते सगळे गेल्यानंतर विनयने 2 आईस्क्रीम मागवल्या. एक तिच्या पुढे ठेवली आणि एक त्याने घेतली. दिव्या काहीही न बोलता तिची आईस्क्रीम खाऊ लागली. तोच विनय म्हणाला, दिव्या मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. हे लग्न तू तुझ्या मनाने तरी करत आहे ना? तसं दिव्याने चमकून त्याच्याकडे पाहिले. का? तुम्ही असे का विचारत आहात? त्यावर विनय म्हणाला, मी आल्यापासून पाहतोय तुझ्या चेहऱ्यावर जो आनंद असायला हवा होता तो नाहीये, म्हणून विचारलं. त्यावर दिव्या म्हणाली, तसं काही नाही, पण मला एवढ्या लवकर लग्न करायचं नव्हतं. का? कारण मला आता माझ्या करिअरकडे फोकस करायचा होता. त्यावर विनय म्हणाला, तू लग्नानंतरही करू शकते, परंतु त्यावेळेस जिम्मेदारी वाढलेली असतात. दिव्या म्हणाली. त्यावर विनय म्हणाला, तुला कुठल्याही जबाबदाऱ्या घेण्यास फोर्स केला जाणार नाही. परंतु का माहीत नाही, पण दिव्या मनातून या लग्नासाठी खुश नसते. आता होकार तर तिनेच दिला होता. जो निर्णय घेतलाय तो निर्णय निभावावा तर लागणार होता. विनय मात्र तिच्या चेहऱ्याचे निरीक्षण करत होता. का माहीत नाही, परंतु त्याला काहीतरी वेगळंच वाटत होतं. तो म्हणाला, दिव्या तुझ्या मनात जरी काही असेल तर तू मला बोलू शकतेस. तू सांगितलं तर मी काहीतरी तुझी मदत करू शकतो. त्यावर दिव्या नकारार्थी मान हलवते. तू खुश तर आहे ना आपल्या या नात्यासाठी? त्यावरही दिव्या काही बोलत नाही. का माहीत नाही, पण तिच्याकडे त्याच्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर नसतं. ती काहीच बोलत नाही. हे पाहून विनय म्हणतो, चल निघायचं का? त्यावर ती हो मध्ये मान हलवते आणि त्याच्याबरोबर चालू लागते. ते दोघे हॉटेलमधून बाहेर पडतात. विनय जाऊन ड्रायव्हिंग सीटवर बसतो. तोच दिव्या पाठीमागे जाऊन बसणार. विनय तिला म्हणतो, मॅडम मी तुमचा ड्रायव्हर नाहीये. तिची चूक तिच्या लक्षात येते. ती पटकन पुढे जाऊन बसते. तसा तो गालात हसतो आणि तिच्यावर एक कटाक्ष टाकून गाडी सुरू करणार. तोच त्याचं लक्ष सीट बेल्टकडे जातं. तो तिला सीट बेल्ट लावायला खुणवतो, परंतु तिच्या ते लक्षात येत नाही. तो पटकन तिच्या साईडला झुकून सीट बेल्ट लावून देतो. हे एवढं पटकन घडलं की दिव्याला काही समजायच्या आत तो सीट बेल्ट लावून रिकामा झाला. मॅडम त्याच्या कृतीवर सदम्यात पोहोचल्या होत्या. तिच्या त्या रिॲक्शनवर तो हसला आणि त्यांनी गाडी स्टार्ट केली. त्यावेळेस कुठे दिव्या भानावर आली आणि तिने आपली नजर खिडकीच्या बाहेर वळवली. गाडीमध्ये एकदम शांतता पसरली होती. विनयने FM चालू केला. त्यावर जुनी सुंदर अशी गाणी लागली होती. ती गाणी तो एन्जॉय करत होता. दिव्या मात्र खिडकीतून बाहेरच बघत होती. विनयला तिच्याशी बोलायचं होतं, परंतु दिव्या कोणत्याच प्रश्नाचे उत्तर देत नसल्यामुळे विनयही शांतच बसला. थोड्या वेळात ते दोघे दिव्याच्या घरी पोहोचले. गाडीचा आवाज ऐकून दिव्याचे बाबा बाहेर आले. ती खाली उतरणार. तोच विनय तिला म्हणाला, दिव्या तुझा नंबर दे. तिने चमकून त्याच्याकडे पाहिले. तोच विनय म्हणाला, अरे आता आपलं लग्न होणार आहे, तर होणाऱ्या बायकोचा नंबर तरी असायला हवा. दिव्याने पटकन तिचा नंबर त्याला सांगितला आणि गाडीतून खाली उतरली. त्याने तिचा नंबर सेव्ह केला आणि तिला हायचा मेसेज पाठवला. तोच तिच्या मोबाईलची मेसेज टोन वाजली. तिने हातातील मोबाईलकडे एकदा आणि एकदा त्याच्याकडे पाहिले. त्यांनीही तिला एक छानशी स्माईल दिली. तोच दिव्याचे बाबा त्याला घरात बोलवण्यासाठी आले. सुरुवातीला तर तो नकोच म्हटला, पण एवढ्या आग्रहाने बोलवतात म्हणून तो आतमध्ये गेला. दिव्या मात्र आत गेल्याबरोबर तिच्या रूममध्ये गेली.
विनयही थोडा वेळ त्यांच्याशी बोलून तोही त्यांचा निरोप घेऊन निघाला. पण जाताना मात्र त्याचं लक्ष दिव्याच्या खोलीकडेच होतं. त्याला वाटलं ती जाताना तरी दिसेल, परंतु ती खाली आलीच नाही. तो गाडीत बसला आणि जाता जाता त्यांनी एक नजर तिच्या रूमच्या बाल्कनीकडे टाकली, तर ती बाल्कनीमध्ये उभी होती. तिचे त्याच्याकडे लक्ष नव्हतं, पण जशी गाडी स्टार्ट झाली तसं तिने गाडीकडे पाहिलं. विनयही एक स्माईल देऊन निघून गेला. दिवसभराच्या दगदगीमुळे तिला बेडवर पडल्या पडल्या झोप लागली. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये आल्या आल्या तिची कामे उरकून तिने सुट्टीचा मेल केला. तो मेल अभिजितने चेक केला आणि तो आश्चर्यचकित झाला. हिला सुट्टी कशासाठी हवी आहे? त्याने तो मेल रीड केला, परंतु त्यामध्ये फॅमिली प्रोग्राम आहे एवढंच लिहिलेलं होतं. त्यांनीही जास्त काही न विचार करता तिची सुट्टी अप्रूव्हल केली. दिव्याला मात्र 2 दिवसावर साखरपुडा आला होता, परंतु तिची आणखीही लग्न करण्याची इच्छा नव्हती. कुठल्याही प्रकारचा तिच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता. का माहीत नाही, पण काहीतरी चुकीचं घडत आहे असं तिला नेहमी वाटत होतं. जे होईल ते होईल पुढे म्हणून मनात आलेले सगळे विचार झटकून ती आजचा शेड्यूल सांगण्यासाठी अभिजितच्या केबिनमध्ये गेली. तिने डोअर नॉक केला. तोच अभिजितने तिला आत येण्याची परमिशन दिली. तसं ती आतमध्ये गेली. अभिजितने एक नजर तिच्यावर टाकली. तिने त्याला आजचा पूर्ण शेड्यूल सांगितला. तो तिला म्हणाला, तू सुट्टीचा मेल केला आहेस. सुट्टी घेणं जरुरी आहे का? परवा आपल्याला एका मीटिंगसाठी पुण्याला जायचं होतं. सर, परवा सुट्टी घेणं महत्त्वाचं नसतं तर मी कॅन्सल केली असती. सॉरी सर. ओके, तुमचं काही महत्त्वाचं काम असेल तर मी दुसऱ्या कुणाला तर घेऊन जाईल. अभिजितला वाटलं होतं मीटिंग आहे म्हटल्यानंतर ती सुट्टी कॅन्सल करायला सांगेल, परंतु असं काही घडलंच नाही. त्यामुळे तोही शांत बसला आणि अभिजितने विषय बदलला. तो नवीन प्रोजेक्टबद्दल बोलू लागला. तोच राघव आतमध्ये आला. अभिजित त्याला म्हणाला, परवा आपल्याला पुण्याला जायचं आहे. तू आणि दिव्या असताना माझं काही काम आहे का? त्यावर अभिजित म्हणाला, दिव्या नाही येणार म्हणूनच तुला चल म्हटलं. ओके. थोडा वेळ चर्चा करून सगळेच आपापल्या केबिनमध्ये गेले आणि अभिजित त्याचं काम करू लागला. पण का माहीत नाही, दिव्या त्याला आज नाराज दिसत होती. त्याला वाटलं तिच्या घरामध्ये काही प्रॉब्लेम तर नसेल ना, पण तो तिला वैयक्तिक विचारूही शकत नव्हता. त्यामुळे तो शांत बसला. पण का माहीत नाही, त्याला तिच्याकडे बघून काहीतरी वेगळंच वाटत होतं. ती कुठल्या तरी दुःखामध्ये आहे याची त्याला राहून राहून जाणीव होत होती. अभिजितला दिव्याची काळजी वाटत होती. दिव्या तिच्या केबिनमध्ये आली आणि तिला अभिजितचा चेहरा आठवला. त्याला आपली काळजी वाटत होती हे तिच्या लक्षात आलं. पण मी का त्याच्याबद्दल विचार करत आहे? त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं की मला सुद्धा समाधानी वाटतं. त्याच्याकडे सतत बघत राहावंसं वाटतं. का माहीत नाही, पण त्यांच्या डोळ्यामध्ये वेगळे भाव दिसतात. पण काय, ती विचार करू लागते. मला असं का होत आहे हे मलाही समजत नाही. पण 2 दिवसांनी येणाऱ्या साखरपुड्याची आठवण होताच परत तिच्या चेहऱ्यावर नाराजी पसरली. माहीत नाही, पण का? या लग्नाला तर मी स्वतःहून होकार दिला आहे, तर मला खुश असायला हवं. पण असं का होत आहे? मला साखरपुड्याचा अजिबात आनंद नाही. मी विनयला होकार का दिला लग्नाला? एक ना अनेक प्रश्न तिच्या डोक्यामध्ये घोळत असतात. विचार करून करून तिचं डोकं दुखायला लागतं. तोच लंच ब्रेक होतो. श्रेया तिला बोलवायला येते. ती मनातील सगळे विचार झटकून तिच्याबरोबर कॅन्टीनमध्ये जाते. जेवणाची तर अजिबात इच्छा नसते. अभिजितला तर राहून राहून दिव्याचा नाराज चेहरा आठवत असतो. आज त्याचं जेवणाकडेही लक्ष नव्हतं. राघव त्याचंच निरीक्षण करत होता. शेवटी न राहून त्यांनी विचारले, अभिजित, काही प्रॉब्लेम आहे का? तुझं आज तुझ्या जेवणाकडेही लक्ष नाही. त्यावर अभिजित म्हणाला, आज दिव्याचा चेहरा बघितल्यापासून वेगळंच वाटत आहे. तिच्या घरामध्ये फॅमिली प्रोग्राम आहे.
परंतु तिच्या चेहऱ्यावरील नाराजीतून वेगळंच काहीतरी जाणवत आहे. म्हणजे माहीत नाही, अभिजित म्हणाला. तसा राघवही विचारात पडला. राघव म्हणाला, लंच नंतर तिच्याशी बोलून बघ. अरे पण तिच्या वैयक्तिक प्रॉब्लेम बद्दल मी कसं बोलणार? अरे फ्रेंड आहे ना तुझी. हो, पण तिला आवडेल का? त्यावर राघव म्हणाला, जास्त विचार नको करू, नाही रागवणार ती. ठीक आहे, मी लंच नंतर तिच्याशी बोलून बघतो, अभिजित म्हणाला. त्या दोघांचा लंच संपला आणि राघव त्याच्या केबिनमध्ये गेला. अभिजितने कॉल करून दिव्याला बोलावून घेतले. थोडीशी कामाबद्दल चर्चा केली. चर्चा फक्त नावालाच होती. तो मात्र तिच्या चेहऱ्याचे निरीक्षण करत होता. अभिजितला ती वेगळीच भासत होती. का माहीत नाही, पण अभिजितला सुद्धा काहीतरी अघटित घडत आहे असंच वाटत होतं. अभिजित दिव्याला म्हणाला, आज सकाळपासून तू नाराज दिसत आहे, काही प्रॉब्लेम आहे का? असेल तर एक मित्र म्हणून तू माझ्याशी शेअर करू शकतेस. त्यावर दिव्या मात्र शॉक झाली. पण आता ती त्याच्याशी काय बोलणार होती? हा सगळा निर्णय तर तिनेच घेतला होता. नाही सर, तसं काही नाही, ते थोडंसं डोकं दुखत होतं. तिने चोरलेली नजर बघून अभिजितच्या लक्षात येते. त्यावर अभिजित म्हणतो, तुला नसेल सांगायचं तर नको सांगू. दिव्या म्हणाली, नाही सर, तसं काही नाही. पण अभिजितची नजर मात्र अजूनही तिच्यावरच असते. हे तिच्या लक्षात येतं. आपल्या चेहऱ्यावरून कसं ओळखू शकतो आपण दुःखात आहे हे? तसे दिव्याला त्याचं आश्चर्य वाटते. तोच तिला श्रेयाचे शब्द आठवतात. मला वाटतं सर तुझ्यावर प्रेम करतात. या विचारानेच दिव्या चमकते. हे काय दिव्या, तू काय विचार करतेस? उद्या तुझी एंगेजमेंट आहे. दिव्या स्वतःशीच म्हणते. अभिजित तिच्या चेहऱ्यावरचे बदलणारे हावभाव टिपत असतो. तेव्हा त्याच्या लक्षात येतं तिला आपल्याशी शेअर करायचं नाही. नंतर अभिजित म्हणतो, ठीक आहे, जे राहिलेलं काम आहे ते उद्या कंप्लीट करू. म्हणजे तुम्ही परवा सुट्टी घेऊ शकता आणि मलाही पुण्याला जायचं आहे. त्यामुळे आपल्याला सर्व कामे उद्याच कंप्लीट करावी लागतील. त्यावर दिव्या ही होकारार्थी मान हलवते. तोच पिऊन 2 कॉफी घेऊन येतो. ते दोघे कॉफी घेतात आणि दिव्या तिच्या केबिनमध्ये जाते. केबिनमध्ये जाऊन दिव्या तिच्या कामाला लागते. परंतु आज तिचं कामात लक्ष नसतं. तिला अभिजितची तिच्यावर रोखलेली नजर आठवते. पण ती आठवून तिच्या मनाला एक प्रकारची शांतीच मिळते. का माहीत नाही. दिव्या विचार करते, काल दिवसभर मी विनय बरोबर होते, पण आमच्यात एक अवघडलेपणा होता. मला तर खुश असायला हवे होते, पण माहीत नाही खरंच मी घेतलेला निर्णय योग्य आहे का? राहून राहून दिव्याला वाटत होतं, या नात्याला मी न्याय देऊ शकेल का? असे एक ना अनेक प्रश्न तिच्या मनामध्ये येत होते. त्यामुळे तिचं मन बेचैन होत होतं. तिला आपलं मन कोणाजवळ तरी मोकळं करावंसं वाटत होतं. पण बिचारी बोलणार तरी कोणाशी? श्रेयाशी बोलावं तर ती पहिलेच या नात्याला नकार देऊन रिकामी झाली होती. काही केल्या दिव्याच्या डोक्यातून हे विचार जात नव्हते. घरात तर ती कोणाशी बोलू शकत नव्हती. घरातल्यांनी पहिलेच तिला विचारले होते, तू तयार असेल तरच आपण पुढचा विचार करू. त्यावेळेस आपण कुठलाच विचार केला नाही आणि सरळ होकार देऊन रिकामे झालो. वाटलं नव्हतं हे सगळं एवढ्या लवकर घडेल. विनयला पण एवढी काय घाई झाली आहे? साखरपुड्याची मला तर वेगळंच काही वाटत आहे. मला त्याच्याबद्दल पूर्ण माहिती नाही आणि त्याला माझ्याबद्दल. मग एवढी का घाई? एक वेळेस बोलू का अभिजित बरोबर? नाही दिव्या, तो तुझा बॉस आहे. तू त्याच्याशी या विषयावर नाही बोलू शकत. दिव्या स्वतःशीच म्हणते. अभिजित मात्र समोरील काचेतून तिचंच निरीक्षण करत असतो. तिची होणारी घालमेल तो पाहत असतो, पण काहीच करू शकत नाही. तेवढ्यात श्रेया तिला घरी जाण्यासाठी बोलवायला येते. दिव्या तिची बॅग पॅक करते आणि श्रेयाबरोबर निघून जाते. परंतु अभिजित मात्र तिचाच विचार करत असतो. आज दिवसभर तिची होत असलेली घालमेल त्यांनी पाहिली होती. त्याचा त्यालाही राहून राहून त्रास होत होता. असं काय कारण असेल की ती एवढी बेचैन होत होती? हे सगळे विचार झटकून अभिजित घरी जायला निघतो. वाटेत श्रेया जाताना दिव्याचं निरीक्षण करत असते. दिव्या, काही प्रॉब्लेम आहे का? त्यावर दिव्या म्हणते, मलाच काही कळत नाही.
श्रेया तिच्या मनस्थिती समजून गाडी गार्डनकडे घेते. गाडी पार्क करून गार्डनमधील एका बाकावर जाऊन बसतात. दिव्या मात्र शांत बसलेली असते. आता बोलशील का, काय प्रॉब्लेम आहे ते? कुठून सुरुवात करावी हेच कळत नाही, दिव्या म्हणते. त्यावर श्रेया म्हणते, जे काही असेल ते स्पष्ट बोल. त्यावर दिव्या एक दीर्घ श्वास घेते आणि बोलायला सुरुवात करते. मी या लग्नासाठी होकार तर दिला आहे, परंतु याच्याबद्दल मला कुठल्याही प्रकारची खुशी नाही. उलट मनामध्ये एक कसली तरी भीती वाटत आहे. का माहीत नाही, पण आतल्या आत गुदमरल्यासारखं होत आहे. काहीतरी अघटित घडणार असंच वाटत आहे. ज्यावेळेस मी विनय बरोबर असते त्यावेळेस मला अनकम्फर्टेबल फील होतं. राहून राहून वाटतं तो काहीतरी माझ्यापासून लपवतो आहे. धन्यवाद. जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला की नोटिफिकेशन मिळेल.